मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा महिन्याच रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहे. प्रेक्षकांनो, आजच्या भागात सचिनला या साक्षीचं सत्य कळलं बरं का, आणि खूप इंटरेस्टिंग असे पॉइंट आज त्यांनी दाखवलेले आहेत. आजचा भाग शेवटपर्यंत बघा, छान दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय की अर्जुन रविराजाला म्हणतो की सिनियर, या फाईलमध्ये कसलीही नोट आहे रे, बघ बरं जरा. रविराज ती बघतात बरं का, आणि अर्जुन म्हणतो सिनियर, ती इंटरनल नोट दिसते बाग. की रविराज म्हणतात, अरे यामध्ये रिटेस्ट करायची मागणी नाकारली गेली आहे. अर्जुन म्हणतोय, रिटेस्ट न करण्याचं कारण आयडेंटिटी कन्फर्म असे लिहिले. सायली म्हणते, डीएनए टेस्ट परत करून मागितली तरी ती होऊ द्यायची नाही. एवढा मोठा निर्णय कोण घेऊ शकतं? रविराज विचार करायला लागतात या गोष्टीचा. अर्जुन म्हणतो, अरे सिनियर, म्हणजे ती बॉडी प्रतिमा हत्याची नाहीये, हे कोणाला तरी लपायचं होतं. म्हणूनच आतून हे सांगण्यात आला की परत टेस्ट करू नका. म्हणजे परत असं दिसतं सिनियर की हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणतंय. हे सगळं घडवून आणणारा महिपत असू शकतो असं आम्हाला आता वाटायला लागलंय. रविराज जरा सेकंद विचार करतात आणि म्हणतात, या गोष्टी एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घडल्या रे अर्जुन, त्यामुळे एवढ्या लक्षात येतंय की हा जो खेळ आहे ना, हा फार मोठा आहे. रविराजांच्या लक्षात येतंय की कोणीतरी जाणीवपूर्वक हे मुद्दाम घडवून आणलं आणि आता या गोष्टी हळूहळू यांना कन्फर्म होत आहेत. प्रेक्षकांनो, ज्या आपण पूर्वीच बघितलेल्या आहेत, आता तेवढ्या तिथे प्रतिमा आत्या येतात. या सगळ्यांचे चेहरे सिरियस बघून म्हणतात, काय झाला, हाताला काही लागलं का? त्यावर रविराज म्हणतात, बऱ्याच गोष्टी कळतात प्रतिमा, एकावर एक धक्के बसतायत. आपल्याबद्दल 22 वर्षांपूर्वी जी कॉन्स्पिरन्सी केली गेली होती ना, ती अजून संपलेली नाहीये. अजूनही हे सगळं सुरूच आहे. प्रतिमा त्याला आता टेन्शन. ते ऐकल्यावर अर्जुन म्हणतो, पण सिनियर, अजूनपर्यंत फक्त 50% गोष्टी कळतात आपल्याला. हे सगळं महिपत आणि मिस्ट्री मॅनने कळ्याचा फक्त संशय आहे आपल्याला. आपल्याला अजून गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्याला तिथे हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, तरच आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आता अर्जुन अश्विनला जरा म्हणणार आहे बरं का प्रेक्षकांनो, की हे सगळं जे कॉन्स्पिरन्सी झाली डेड बॉडी बद्दल, त्यातले जे मेडिकल पॉइंट्स असतात ना, ते अश्विनलाच कळतील. म्हणून आता ते पुढच्या भागात दाखवणार आहेत की अश्विनला ही सायली कशी म्हणवाते. ते आता हे सगळं ऐकून जाणून घेतल्यावरती यांना जरा टेन्शनच आला की हे सगळं आपल्या बाबतीत किती खोलवर झालंय. तर बघा, सायलीला आता असं वाटतं की जाऊन त्या सुमन काकूंशी बोलावं. सायली प्रतिभा त्याला म्हणते, आत्या मी आलेच असं म्हणून त्या बशा घेऊन ती किचनमध्ये जाते आणि सुमनला म्हणवते नागराजवर लक्ष ठेवण्याची. पण नागराजने तिला आजच अद्दल घडवली आहे बरं का प्रेक्षकांनो. आजच्या भागात त्यांनी बरंच काही दाखवून दिले, त्यामुळे शेवटपर्यंत बघत राहा. ठरला तर मग आता हाच तो सीन आहे जिथे सचिनला करणार आहे बरं का. सचिन अस्मिताला म्हणत असतो, चल ग अस्मी, मेडिटेशन करूयात. अस्मिता म्हणत असते, नको रे, नंतर करेल मी. सचिन म्हणतो, अजिबात नाही, मी बसणार आहे तुझ्यासोबत, चल मी करतो तुला मदत. आता या कल्पनाताई म्हणतात, बघ सचिन, कशी कंटाळा करते ही. मग सचिन म्हणतो, आता मी आलोय ना मम्मा, मी हिचा कुठलाच कंटाळा ऐकून घेणार नाहीये. चल ग अस्मी, आपण बाळासाठी करतोय ना, चल बरं, लेट्स गो. असं म्हणून सचिन आता त्या स्टडी रूम मध्ये घेऊन जातो बरं का अस्मिताला मेडिटेशन करण्यासाठी, ध्यानधारणा करण्यासाठी. कल्पनाताईंना कौतुक वाटते जाव्याचं. त्या मनाशीच म्हणतात, बाई सचिन असला की अस्मिता खुश असते. देवी आई, सचिन आणि अस्मिताच्या प्रेमाला कोणाचीही दृष्ट लागू देऊ नकोस असं म्हणून कौतुकाने असं लांबून बघताय जाव्याला आणि लेकीला. आता सचिनने स्टडी रूम मध्ये अस्मिताला बसवलंय. अस्मिताला तो म्हणतोय, बस इथे अस्मी, एकदम रिलॅक्स आणि शांत बस, आणि हे बघ, मी सांगतो तसं फॉलो कर. आता ना, अरे यार, हातात कशाला फोन ठेवलायस तू अस्मी, घेऊन दे बरा तो फोन. फोन बंद. अस्मिता म्हणते, अरे असं काय करतोय सचिन. सचिन म्हणतो, आणि मी सांगतो तसं कर. खाली हात ठेव बरं असे मांडीवर आणि डोळे बंद कर, आणि आपण ना छान असं सायलेंट म्युझिक लावूयात मेडिटेशनसाठी. आता या सचिनने मोबाईलवरती एक माइल्ड असं म्युझिक लावलंय. आता अस्मिताला तो इन्स्ट्रक्शन देतो, असे छान डोळे बंद कर, लॉंग ब्रीथ म्हणजे लांब असा श्वास घे. अस्मी, हळूहळू तो सोड. आता हे सगळं करत असताना त्याच्या समोर ती फाईल असते ठेवलेली, म्हणजे अर्जुनचा पसारा आहे तिथे. आता सचिनच्या त्या फाईलला हात लागतो आणि ती फाईल धपकन खाली पडते. आता तो अस्मिताला इन्स्ट्रक्शन देत असतो, कपाळावर आठ्या ठेवू नकोस, ब्रीथ इन, ब्रीथ आउट. येस अस्मी, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
तुला प्रॉपर. आता असं तू म्हणणार पुढे काही तेवढ्यात ती फाईल खाली पडते. अस्मिता म्हणते, काय रे सचिन? सचिन म्हणतो, अरे अर्जुनच्या कामाच्या फाईल आहेत त्या. सचिन म्हणतो, तू फोकस कर, मी ठेवतो त्या फाईल. तू आधी डोळे बंद कर बरं. अस्मी, टेक अ डीप ब्रेथ. असं तो तिच्याशी बोलता बोलता त्या फाईल उचलायला लागतो आणि त्या फाईलमध्ये साक्षीच्या फोटो आणि साक्षीच्या बाबतीत असलेले सगळे केस पेपर आहेत. आता सचिन साक्षीच्या फोटो बघून शॉक झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तो पुढे ते सगळं म्हणजे वाचणारच असतो की हे काय भानगड आहे. आता त्याने ते पूर्ण वाचलंय का हे तुम्ही टीव्हीवर नक्की बघा. ती फाईल तो वाचायला घेणार. आता तेवढ्यात कल्पनाताई त्याला आवाज देतात, सचिन इकडे इकडे. आता सचिनने फक्त फोटो पाहिलाय आणि तो हादरला बरं का. कल्पनाताई म्हणतात, इकडे. अरे तू जाणार होता ना अस्मिताला घेऊन तिकडे त्या डॉक्टरकडे. नाही म्हणजे तू जाणार आहेस का? नाही तर मी जाते. सचिन म्हणतो, मी जातो मम्मा, डोंट वरी. कल्पनाताई म्हणतात, बस एवढंच विचारायचं होतं तुला. हा असं म्हणून त्या निघून जातात. पण आता सचिन हादरलाय ना साक्षीचा तो फोटो बघून. तेवढ्यात आता त्याला फोन आलाय आणि आय थिंक सो तो फोन साक्षीचाच असावा. कारण फोन दिसले बरं का आणि त्या फोनवरती साक्षीचा फोटो पण दिसलाय. पण आता सचिन ती फाईल बघितल्याशिवाय काय राहणार नाहीये प्रेक्षकांनो. कारण त्याला आता अर्धे सत्य कळणार, पूर्ण सत्य त्याला कळेलच. इकडे प्रिया मॅडम मस्त रिलॅक्स बसले असतात. प्रिया विचार करत असते, काय मस्त डोका वापरलेस ग प्रिया. तिकडे नागोबा आणि मपात एकमेकांशी भांडत बसले असणारे. आता तो सेफ आहेस. बघा ते तरी या नागोबाला फोन करते त्याची मजा घ्यायला असं म्हणून तिने फोन लावलाय. आणि आता फोन लावल्या तिकडे नागराज म्हणतो, हा प्रिया बोल. आणि प्रिया म्हणते, बापरे कॉल उचलल्यावरती एकही टोमणा नाही आला तुमच्याकडे. काय हो काका, मी सांगितलेला प्लॅन सक्सेसफुल झालेला दिसतोय. नागराज म्हणतो, हो सुपर सक्सेसफुल झालाय. अगन हा प्लॅन बरोबर महिपतच्या वर्मावर घाला घालतोय. तू तर हवी होतीस ग प्रिया त्याचा चेहरा बघायला. अगन एवढा घाबरलेला महिपत मी आयुष्यात कधी बघितला नव्हता. प्रिया म्हणते, काका तुम्ही ना जरा सावध राहा बरं का. नाही महिपत आहे तो. महिपत अहो तो कधी काही करू शकतो. बरं नाही तुम्ही काळजी घ्या. आपण दोघं होतो तेव्हा आपण त्याला मॅनेज करत होतो व्यवस्थित. आता तुम्ही एकटेच आहात ना काका, त्यामुळे ना जरा काळजी घ्या. तो काही करू शकतो बरं नाही. शिवाय काका मागच्या वेळेला तुमच्यावर हल्ला केला होता बरं त्याने. नाही सावध राहा काका. आता नागराज म्हणतो, ए प्रिया. आणि नागराज म्हणतो, प्रिया मी काहीही विसरलेलो नाहीये. मला सगळं माहिती आहे. नाही मी काही मागच्या वेळेला त्याला पडू दिलं नव्हतं. त्याला बरोबर बांधून ठेवले होते. मी मपतला पडू दिलं नव्हतं. तेव्हा धरून बांधून ठेवले. तूच गळथानपणा केला होता प्रिया. तेव्हा त्याने बरोबर हात सोडवून घेतले होते. प्रिया लगेच म्हणते, बरं ठेवते फोन काका. असं म्हणून आता फोन ठेवून देते. नागराजचा फोन ठेवल्यावर प्रिया मनात विचार करते, कर रे मलाच ब्लेम कर तुझ्या तंगडे. तुझ्या गळ्यात कधी पडतील ना नागोबा तुलाच कळणार नाहीये. ही ना प्रेक्षकांनो दरवेळेला खेळते तसा माइंड गेम खेळते. पण कधीतरी हिचे गेम हिच्यावर उलटतीलच यात शंका नाहीये. आता ही सायली आली सुमनकडे आणि आता सुमनला ती कन्व्हिन्स करते. बघा आधी तर सुमन तिला थँक्यू म्हणते. सायली त्यांना विचारते, तुम्ही बरे आहात ना सुमन काकू? सुमन म्हणते, तू सांगितलेला मी विसरणार नाहीये सायली. सायली म्हणते, उन्हा काही बोलले का नागराज काका तुम्हाला? आता सुमन म्हणते, त्यांनी आरडाओरडा करायचा प्रयत्न केला होता पण मी ठामपणे उत्तर दिलं. पण सायली अगन मलाच आश्चर्य वाटलं ग. मी हेक्सन केलं. तुझ्याशी बोलल्यावर मला धीर आला गा सायली. सायली म्हणते, सुमन काकू. सायली त्यांना म्हणते, सुमन काकू तुम्ही आहातच धीराच्या. मी तुम्हाला त्याची जाणीव करून दिली फक्त. आता सुमन स्माइल करून म्हणते, नाही गा सायली अगं तुम्हाला माझी नव्याने ओळख करून दिलीस. माझ्यात आत्मविश्वास जागवालास. तुझे आभार मी मानू तरी कसे सांग बरं सायली. मी तुझ्यासाठी काय करू? सायली म्हणते, आता थोडी शांत बसते 2 सेकंड आणि म्हणते, काकू फक्त एवढा करा की अन्याय सहन करू नका. यापुढे नागराज काकांना याची जाणीव करून द्या. संसारामध्ये त्यांचे इतकी त्यांची